तर जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्रांनो. तर स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता आम्ही आहो आमच्या शेतामध्ये आणि आमचा हा बकासूर खूप तहानलेला होता. पहा बकासूर इकडे बाय, ऐक कसा आहे पहा आमचा बकासूर. बक्या डॉन आहे आमचा येऊ. तर मित्रांनो, आता घेऊन चाललेलो याला मी कोठ्यावर पाणी पाजून आता याला तिकडं नेऊन बांधायला लागल. आणि आमच्या कृष्णाला तिकडं मस्त लगे उंडा चारणं चालू आहे. तर आमचा बकासूर आमचा खूप तहान अरे काय म्हणतात रे, त्याला तहान लागली होती. जाऊ द्या, विषय क्लोज. तर हे पहा आमचा कृष्णाला आता राजा खेळवत आहे आणि इकडे आता बकासूर आमचा हे पहा राजा खेळवायला आलं. तर याला टाकतो बांधून मी. तर बकासूर बांधलेला आहे. तर आपल्या कोठ्यात सगळी साफसफाई झालेली आहे. कोठ्यात तसं काही काम नाही आहे. आपले चंगू मंगू खाना पिना हो गया. चंगू मंगू म्हणतात खाना पिना झालेला आहे. काय ना तर आमचा लहान भाऊ चंगू मंगू सोबत खेळत आहे. तर चला त्याला खेळू द्या. चंगू मंगूने पप्पी घेतली. ए येड्या, ए चंगू मंगू. तर इकडे आमच्या म्हशी. तर मित्रांनो, जी ही मसड आहे ना, सायल्या कोणत्या म्हशीनं तुडवला रे सरप? तर मित्रांनो, या दोन म्हशीपैकी आहे ना, एका म्हशीनं साप तुडवलेला आहे, म्हणजे साप मारला आहे. या दोघीपैकी तो जो साप होता ना, त्यानं काय केलं मग माहिती आहे का मित्रांनो? तर विषय असा होता की त्यानं खाल्ली होती बेंडकुळी आणि तो आला आमच्या कोठ्यात. तर कुठून आला काय आला काय माहीत नव्हती. तर या दोघीपैकी एकीनं आहे ना त्याला असं पायानं चंदू मारलं. तर मला वाटते या होलातून आलेला आहे असं सायनाथ म्हणत आहे. तर या दोघीपैकी एकीनं चंदवला आणि कारण त्याच्या तोंडात होती बेंडकुळी म्हणून कसं त्यानं मारू दिलं नाही. काय मारू दिलं त्याचा नशीब तुमचं की त्यानं काही केलं नाही तुम्हाला आणि त्याच्या तोंडात बेंडकुळी होती म्हणून आमच्या म्हशी आता सुखरूप आहेत. तर चला मग सायनाथ चला आपल्याला जाते झेंडूल पाणी द्यायचं. चला झेंडूल पाणी द्यायचं. कॅन भरून आणतोय सायनाथ आमचा. अरे काऊन तर इथं आम्हाला कॅन भरून आणायची आहे. तर चला मग एक कॅन भरून आणू. तर आता या गाड्यात कॅन मांडायची आहे आम्हाला. तर मित्रांनो, या शिवारात म्हणजे या अडीअडचणीत किंवा या कडब्याच्या खोलीत मला वाटते तो साप असावा. तर म्हणजे इथून कसं जरा अडीअडचणी. तर चला मग आता सापाचा विषय एंड करून आता झेंडूला पाणी टाकू. तर चलो फिर पाणी आणायचं कांदी. तर पाणी आणतो आधी मग चला. तर मांड कॅन याच्यात. ढक्कन काल खोलून लागते पाणी. ढक्कन खुलून पहा आमच्या सॅनलला ढक्कन काय खोलू ना. चला यायला तो खोलू मी ढक्कन. तर अशा पद्धतीने मित्रांनो आमच्या सॅनातनं पाणी सांडून दिलेलं आहे. तर चला मग.